राज्याभिषेक प्रसंगी ईस्ट इंडिया कंपनीचे वकील हेनरी ऑक्झिंडेंग त्यावेळेस रायगडवर उपस्थित होते। नमस्कार, मी सई। शिवराज्याभिषेक दिन हा प्रत्येक मराठी माणसासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, कारण शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने तत्कालीन परकीय सत्ताधीशांना महाराजांनी हजरे दिले। हिंदूही राजे होऊ शकतात, राज्य स्थापन करू शकतात आणि उत्तम राज्यकारभार करू शकतात हे महाराजांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले। गुलामगिरीच्या गर्तेत अडकलेल्या प्रत्येक मराठी मनात प्रचंड आत्मविश्वास आणि विजयवृत्ती महाराजांनी निर्माण केली। म्हणून हा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी परमोच्च आनंदाचा हा सणच जणू। मग आजच्या काळात शिवराज्याभिषेक दिन कधी साजरा करावा? ऐका तर मग। शिवराज्याभिषेक दिनाच्या अनेक नोंदी आपल्या व परकीय समकालीन कागदपत्रात पाहायला मिळतात। सर्वात महत्वाचं म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा ज्या रायगडावर संपन्न झाला तेथील शिलालेख हा समकालीन पुरावाच आहे। जाणकारांनी त्याचा जरूर अभ्यास करावा। राज्याभिषेकाच्या शेकडो वर्षां अगोदरपासून भारतात हिंदू कालमापन पद्धती अस्तित्वात होती। यानुसारच अनेक सण उत्सव साजरे केले जायचे आणि या परंपरेप्रमाणे वेदशास्त्र संपन्न गागा भट्टांनी शिवराज्याभिषेक तिथी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 हीच निवडली। शिवरायांची प्रत्येक कृती नवनिर्माण करायला लावणारी होती। महाराजांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला। मराठी भाषेत अरबी, फारसी अशा अनेक परकीय शब्दांची भेसळ झाली होती। रघुनाथपंत हणमंते यांच्याकडून राज्य व्यवहार कोशाची निर्मिती करून तब्बल 1400 शब्द काढण्यात आले। राज्याभिषेक प्रसंगी कालगणनेचा स्वस्ती श्री शिवराज्याभिषेक शक निर्माण केला। स्वराज्याचा राज्यकारभार आणि पत्रव्यवहार हा शुद्ध मराठी भाषेत आणि भारतीय कालगणनेप्रमाणेच होऊ लागला। त्यात कोणताही इंग्रजी दिनांक वा परकीय शब्द नसायचा। राज्याभिषेक प्रसंगी ईस्ट इंडिया कंपनीचे वकील हेनरी ऑक्झिंडेंग त्यावेळेस रायगडवर उपस्थित होते। त्यांनी आपल्या डायरीमध्ये राज्याभिषेक दिनांक 6 जून 1674 हा लिहून ठेवला, कारण तो त्यांच्या सवयीचा भाग होता। हिंदू कालमापन पद्धती वापरणे हा महाराजांच्या सवयीचा भाग होता। त्यामुळे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो। मग आता मला सांगा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण जीवन स्वभाषा, स्वदेशा, स्वधर्मासाठी अर्पण केले, त्यांच्या विचारांचे अनुकरण करायचे की इंग्रजी परंपरेचे? छत्रपती शिवरायांच्या जगण्याचा हेतू जाणूया, राष्ट्रीय विचारांचे वारस होऊया। म्हणून शिवराज्याभिषेक दिन तिथीलाच म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीलाच। धन्यवाद।